आज अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली आणि या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आपण दिसला नाही. काय कारण होते? याचं कारण काही नाही. मी सन्माननीय नांदेड जिल्ह्याचे लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांचाच कार्यकर्ता आहे. पण मरखेल या ठिकाणी शिक्षण महर्षी व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेबांनी एक कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता, त्यामुळे मी त्या ठिकाणी होतो. पण लोकांमध्ये अशी चर्चा आहे की आपण नाराजी आपल्यातून नाराजीचा सूर निघतोय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत, परंतु आपल्याला कुठेतरी एक सावत्रपणाची वागणूक देत असल्याची चर्चा होत आहे. काय सांगाल याबद्दल? नाराजगी काही नाही. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि गोजेगावकर साहेब यांच्यावर माझी नाराजगी नाही. पण आता काही प्रवेश करणाऱ्या लोकांनी जाणीवपूर्वक मी या मागच्या 8-10 वर्षापासून सन्माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये काम करून वेळोवेळी यांच्या विरोधात आंदोलने केली, भ्रष्टाचार उघड केला आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही काम करत असताना त्यांच्या बरोबरीचं काम करतो. ह्या लोकांना, या देगलूर शहरातील प्रस्थापित लोकांना त्यांच्या घरी घरगडी जसा असतो तसे लोक लागतात. त्यांना आमच्यासारखे हुशार कार्यकर्ते लागत नाही असं मला वाटतं. त्यामुळे त्यांनी मला काही दिवसापासून दूर करत आहेत. पण मला विश्वास आहे सन्माननीय जिल्ह्याचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर आणि माझे नेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब माझा विचार करतील आणि मला पक्षाचे उमेदवार देतील. त्यामुळे यामध्ये ती मात्र शंका नाही. जर तुम्हाला तिकीट भेटलं नाही तर तुम्ही अपक्ष थांबणार का? आणखी मी कुठला निर्णय केलेला नाही, पण मी कामाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून जे माझा प्रभाग क्रमांक 12 आहे त्या ठिकाणी जे उमेदवार येत आहे तो उमेदवार तो उमेदवार तर मुळात स्थानिक उमेदवार नाही. तो उमेदवार हा प्रभागाच्या बाहेरचा उमेदवार आहे. बाहेरचा उमेदवार असून सुद्धा माझ्या आंबेडकर नगर, क्रांतीनगर, शहाजीनगर, शिवबानगर, हनुमान नगर, शिवनेरी, दत्तनगर 1, दत्तनगर 2 मधल्या लोकांनी बाहेरचा उमेदवार राहून सुद्धा तेव्हा पण 2 वेळेस त्यांना नगरसेवक करण्याची संधी, नगरसेवक केलं आणि एकदा नगराध्यक्ष केलं. पण त्यांनी एकदा निवडणूक आली की उगवतात. ज्या दिवशी आता कालचं झालं आरक्षण, ज्या दिवशी आलं त्या दिवशी त्यांनी आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि शिवजयंती असो, महात्मा फुले जयंती असो, बसवेश्वर महाराज जयंती असो, गणपती असो, दुर्गा माता असो, श्रीराम नवमी असो, कुठलाही कार्यक्रम असो, हे लोक दिसत नाहीत. फक्त पावसाळ्यात जसं छत्री उगवते, छत्री उगवल्यासारखं येऊन निवडणुकीमध्ये पैशाच्या जोरावर काम करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागील काही कार्यक्रमामध्ये आपण सक्रिय होतात आणि आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची तुम्ही फार निकटवर्ती म्हणून चर्चा होती. परंतु येणाऱ्या देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला डावळून दुसऱ्याला तिकीट देत आहेत अशा आपल्या कार्यकर्त्यामध्ये चर्चा आहे. चर्चा काही असू द्या, मला माझ्या नेत्यावर विश्वास आहे. नेता माझ्या कामाला पाहून मलाच तिकीट भेटेल, त्यामुळे यामध्ये मात्र शंका नाही.